अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना नेहमी सांगायचो रवींद्र चव्हाणांचं विधान। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवा वाद। तुम्ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षावर आरोप करताय हे लक्षात ठेवा। आम्ही आरोप करायला गेलो तर तुमची अडचण होईल। रवींद्र चव्हाणांचा अजित पवारांना थेट इशारा। अजित पवार यांनी असं बोलायला नको होतं। मित्रपक्षामध्ये मनभेद होणार नाहीत याची दादांनी काळजी घ्यावी। चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला। मोदींनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला, त्याचं काय झालं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं। संजय राऊतांचा सवाल। अजितदादांनी भाजपची साथ सोडून मूळ राष्ट्रवादीमध्ये विलीन व्हावं, राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे, दमात घेऊ नका, हलक्यात पण घेऊ नका, चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या, राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला। माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही जी 66 उमेदवारांना बिनविरोध करते, मनसे नेत्यांसमोर राज ठाकरे यांचं वक्तव्य। बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांच्या विरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार। सर्व बाद होऊन एक उमेदवार बाकी राहिल्यानंतर मतदारांना नोटाचा पर्याय, त्याची संधी निवडणूक आयोग देणार की नाही, अविनाश जाधवांचा सवाल। बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले, संजय राऊतांचा आरोप। तर राज्यामध्ये लोकशाही नव्हे तर झुंडशाही असं म्हणत राऊतांची टीका। विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी मागे घेणं हे प्रगल्भतेचं लक्षण, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर बिनविरोध कसे झाले याची चौकशी केली पाहिजे, रवींद्र चव्हाणांचं विधान। इचलकरंजीचा चेहरामोहरा बदलून टाकू, 15 तारखेला तुम्ही आमची काळजी घ्या, त्यानंतर आम्ही 5 वर्ष तुमची काळजी घेऊ, फडणवीसांचं मतदारांना आवाहन। महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त। सांगली महापालिका निवडून द्या, कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द। नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याचीही ग्वाही। निवडणूक बिनविरोध करण्याच्या हेतूने सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा भाजपवर गंभीर आरोप। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाही धमक्या येत असल्याचा दावा। सोलापूरमधील मनसे नेते बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात गुन्हा दाखल। भाजप उमेदवार शालन शंकर शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल। उमेदवारी न मिळाल्याच्या वादानंतर हत्या केल्याचा आरोप। साताऱ्यामध्ये मराठी साहित्य संमेलनाला गालबोट। संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। सोलापुरात भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती, मात्र प्रचाराच्या पत्रकावर भाजप आमदार विजयकुमार देशमुखांचा फोटो। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरेंच्या मुलाने पैसे वाटल्याचा आरोप। भाजप उमेदवार गणेश कळमकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन, बाबूराव चांदेरेंच्या मुलाला तडीपार करण्याची मागणी। बिनविरोध निवडीसाठी नार्वेकर धमक्या देतात, हरिभाऊ राठोड यांचा आरोप। पोलिंग स्टेशनला मी जाणं अनुचित, मग हरिभाऊ तिथे पूजा करायला गेले होते का, नार्वेकरांचा सवाल। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त, सदानंद दाते आजपासून राज्याच्या पोलीस महासंचालकपदी। शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत असेल, 1 जानेवारीपासून नियम लागू। पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान रात्री 13 तासांचा ब्लॉक। 145 लोकल रद्द, रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 पर्यंत ब्लॉक असेल। साईंच्या चरणी 8 दिवसांच्या कालावधीत 23,39 लाखांचं दान। नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान 8 लाखाहून अधिक भाविक साई चरणी नतमस्तक।